तर औरंगजेबाच्या कबरीवरून सातत्यानं अशा पद्धतीचे वाद आपण महाराष्ट्रामध्ये पाहत आलेलो आहे। गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातोय। याला कुठेतरी वेळीच आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा बाबरी सारखं प्रकरण राज्यात घडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे यावर कडक पावलं उचलणं हे देखील गरजेचं आहे। आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। अनेक फेल्युअर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेलं हे सरकार आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र टाकलाय। गँग ऑफ सरकारमध्ये मानापमानाचा खेळ सुरू असल्याचं देखील आता सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत। महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो। त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे। मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्यांची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।